आयसीआयसीआय बँकेचे मिस्टर रवी अँड टीम, आयसीआयसीआय होम बँक होम फायनान्स डोंबिवली ब्रांच, हा सन्मान अशोक दुबे साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. मनपूर्वक आभार. आयसीआयसीआय बैंक होम फाइनेंस ब्रांच डोंबिवली ब्रांच, मिस्टर रवि सर हमारे साथ जुड़ चुके हैं हमारे मंच के ऊपर. उनसे भी हम गुफ्तगू जरूर यहाँ पे करेंगे. रवि सर हमारे साथ. रवि सर केडीआर एक ओके. इस रवि सर जो भी आपको कहना है आप 2 वर्ड्स में जरूर कह सकते हैं इस टूर्नामेंट के बारे में. Team, thank you for giving this opportunity to be associated with KDIRA and also with all the builders and developers. Okay, we take this as a platform for relationship building rather than playing and winning. Thanks a lot. व्हाट यू से अबाउट, क्योंकि आपका टीम भी यहाँ पे उनको मौका मिला है खेलने के लिए, आईसीआईसीआई का टीम भी यहाँ पे खेलने वाला है, एक मैच खेल भी चुका है, उसके बारे में क्या कहना चाहोगे सर? Sir, moreover, playing after the match, they are making up relationships, and thank you for this giving this opportunity. थँक्यू सो मच रवी सर, थँक्यू सो मच. हे होते रवी सर, आयसीआयसीआय बँक होम फायनान्स डोंबिवली ब्रांचचे, यांचा मी आभार व्यक्त करत आहोत. त्यानंतर धावसंख्या धावफलकावरती या षटकाराने पुढे सरकते. संघाचा अकाउंट ओपन होत आहे. स्लोअर वन चेंडू, चांगला चेंडू होता, पूर्णपणे बॉडीचा बॅलन्स गेला होता फलंदाजाचा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 6. मागच्या मॅच मध्ये निलेशने देखील अफलातून फटकेबाजी केली होती. 2 षटकार ठोकले होते, लवकर बाद झाला, त्यामुळे 74 धावा डिफेंड करू चेस करू शकला नाही आयसीआयसीआय टीम. आता मात्र फाईट करते रुनवल संघासोबत. इथे वाहतो चेंडू, हुक केलाय, पाठवून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या. सोनूने यायचे, सोनू मॅन ऑफ द मॅच. सोनू मागच्या सामन्याचा सामनावीर सोनू. आणि मी दिनेश कल्याणी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सामन्यावरचा पुरस्कार द्यावा खेळाडूला. आपके शुभ हाथों से देना है सर, प्रेजेंटेशन बॉक्स में आइए. आपके शुभ हाथों से हम यहाँ पे मैन ऑफ द मैच का अवार्ड देंगे सोनू को, जिसने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की. 39 रन बनाए अपनी टीम के लिए, एक विकेट भी चटकाया, और इसी के कारण इस खिलाड़ी को मैन ऑफ द मैच 6 रन 6-6-6. आणि त्यानंतर आम्ही अजून व्यासपीठावर एक सन्मान सुद्धा करणार आहोत. केडीआरचे ट्रेजरर संतोष मेंढेडी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे करायचा आहे व्यासपीठावर. संतोष मेंढेडी आपण व्यासपीठावर या, आमचे खजिनदार. धावसंख्या धावफलकावरती 18. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संकेत बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा. स्ट्रायकिंग एंडवर निलेश हाफ ट्रॅकर होता, आता मात्र स्लोअर वन बाउन्सर. गती कमी केली. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या धावफलकावरती थोडंसं थांबवतो मयूर. व्यासपीठावर रिजन्सी ग्रुपचे जीएम इथे उपस्थित आहेत, अनिल सन्माननीय चौबे साहेब.
अनिल चौबे साहेब यांचा सन्मानित केला जाणार आहे आणि मी विनंती करतो संतोष मेडेडी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मानित करावा. संतोष बेडेडी यांच्या शुभ हस्ते हा सन्मानित करतोय आम्ही. खूप चांगलं सहकार्य त्यांचं मात्र लाभलंय. सगळ्या आपण जेव्हा उद्घाटन सामना जेव्हा बघितला टूर्नामेंट की जब शुरुआत हुई तभी भी हमारे साथ अनिल जी जुड़ चुके थे. थैंक यू सो मच उसके लिए कि शुरुआती दौर से हमारे साथ वो जुड़ चुके हैं. आइए सर. थैंक यू फॉर द ग्रेट सपोर्ट फॉर द KDA प्रीमियर लीग, KDRA प्रीमियर लीग. खूप चांगला मी सन्मानित निश्चित करतोय. रेजन्सी ग्रुपचे GM आहेत चौबे साहेब यांचा सन्मानित होत असताना चौबे जी आइए प्लीज हमसे जुड़ जाइए. सर क्या कहना चाहेंगे क्योंकि टूर्नामेंट का ओपनिंग सेरेमनी जब हुआ तब हमारे साथ आप जुड़ चुके थे. कि खास करके मैं उस टूर्नामेंट के ओपनिंग सेरेमनी के बारे में पूछना चाहूँगा, कैसे लगा आपको? पहली बात तो KDRA, हेलो हेलो, पहली बात तो KDRA ये एक मतलब मैं बोलता हूँ कि मैं खुद ही KDRA का सदस्य हूँ, ऐसा लगता है कभी कभी मुझे. 3 साल हो गए KDRA के साथ में जर्नी करते करते और बहुत मज़ा आया. मैं आज किससे तो भी बात कर रहा था तो बोले KDRA, मैंने KDRA तो अपनी घर की बात है यार, मैं जो भी करना है हम लोग हक से कर सकते हैं, करेक्ट. और आज मॉर्निंग की बात है तो काफ़ी, अब ये तो मेरा सेकंड टाइम था एक्चुअली. पहली बार मैं नेरल में गया था तब मुझे बहुत अच्छा लगा था. आज सेकंड टाइम में आया और रात को 11 बजे योगी जी ने इन्फॉर्म किया कि आपको सुबह सुबह आना है. तो रात को 2 बजे घर पे पहुंच के सुबह 9:30 बजे पहुंचना बड़ा हेक्टिक था मेरे लिए, लेकिन आया और जब यहाँ पर माहौल देखा तो एज ऑलवेज KDRA तो हरदम रॉक करता है हर चीज़ों में. अगर कमिटमेंट किया है तो मज़ा आता है उनके साथ में रहने में. इसलिए मैं जब भी कोई इवेंट रहता है इनका तो मैं अपने आप को पूरा डेडिकेटेडली उनके लिए एक पूरा दिन दे देता हूँ. तो मज़ा आता है मुझे KDRA के साथ में रहने के लिए ऑलवेज. सो थैंक यू वेरी मच. सर और एक बात मैं ज़रूर यहाँ पे थोड़ी सी पर्सनल है पूछना चाहूँगा कि जिस स्फूर्ति के साथ यहाँ पे जब ये सब ब्रोकर्स खेल रहे हैं, खिलाड़ी खेल रहे हैं, उतनी फुर्ती के साथ बिजनेस भी हो रहा है सर आपका? देखिए अगर पूरा KDRA किसी के साथ में लग जाए ना तो मुझे नहीं लगता कि उसको किसी बाहर वाले की जरूरत पड़ेगी. अब अनफॉर्चुनेट वो है कि सारे के सारे काम नहीं करते और मैं काफ़ी सालों से मतलब प्रयास कर रहा हूँ और कोशिश कर रहा हूँ कि सारे के सारे लोग काम करें और डेडिकेटेडली काम करें. मुझे तो अब जब मैं आया था तो उस समय तो अनफॉर्चुनेटली बहुत बुरा अनुभव था इन लोगों का मेरे साथ में, मेरे प्रोडक्ट के साथ में. लेकिन जब साथ में इन्होंने काम चालू किया तो आज की तारीख में 70-80% मेरा बिजनेस इन लोगों के साथ ही होता है. तब मैं इनको ये बोलता हूँ कि कभी भी आप लोग अगर पूरा स्ट्रेंथ लेके आओगे तो किसी भी बिल्डर को डोंबिवली से बाहर जाने की जरूरत ही नहीं पड़ेगी बिजनेस करने के लिए. आप लोग खुद में ही इतना स्ट्रेंथ है कि आप लोग कर सकते हो. लेकिन मुझे पता नहीं कि कभी भी कुछ लोगों के दिमाग में ऐसा क्यों चल रहा है कि बिल्डर के साथ में काम नहीं करना या क्यों करना है. मेरे को ये समझ आता नहीं कि रिटेल करते करते कितना रिटेल करेंगे हम लोग. यहाँ तो आपको ऐसा होता है कि एक बार आप हमारे हवाले कर दो कस्टमर को, बाकी सब हम देखते हैं. तो मैं तो आप लोगों से रिक्वेस्ट करूँगा कि जितना स्ट्रेंथ है, और जब योगी जी थे उस समय लास्ट ईयर तो मैंने उनको बोला भी था कि भाई जितने लोग होते हैं मैं उनको खुद ही बोलता हूँ डोंबिवली के और कल्याण के आसपास के लोग कि आप लोग KDRA ज्वाइन कर लो करके, क्योंकि यूनिटी इज लॉ. अगर आप अकेले लड़ पाओगे किसी बिल्डर से तो कभी नहीं लड़ पाओगे, उतनी औकात नहीं रहती किसी इंडिविजुअल ब्रोकर की. लेकिन पूरा स्ट्रेंथ रहेगा तो आप अच्छे से काम कर सकते हो. तो मैं तो ये बोलूँगा कि सारे के सारे यहाँ जितने भी लोग हैं कि यार कुछ नहीं तो भी काम करो, एक डील करके देखो, मज़ा आता है आप लोगों को. थैंक यू सो मच चौबे जी, बहुत बहुत शुक्रिया. आपने काफ़ी बड़ा अच्छा सपोर्टिव वर्ड्स भी हमारे सभी ब्रोकर्स के लिए बोले, तभी उसके लिए शुक्रिया अदा करना चाहूँगा. और कोई हमारे मेहमान यहाँ पे आ चुके हैं, उनका सम्मान यहाँ पे ज़रूर हम करना चाहेंगे. व्यासपीठावर बालाजी इस्टेट साईटचे हेड
करून स्पेशल म्हणाल? खूप खूप आभार आपलं असोसिएशनचं. थँक्यू. थँक्यू अक्षयजी, थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मयूर. धावसंख्या धाफलकावरती तिसरं षटक प्रगती पथावर 38 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. लॉंग दी कार्पेट घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे, तोपर्यंत एक धावेचा अवधी. एक धाव इथे मात्र कंप्लीट झाली. धावसंख्या होती धावफलकावरती 39 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम ICICI. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. इथं मात्र हलक्या हाताने घेऊन काढला. स्ट्राईक रोटेट करतो. धावफलक पुढे सरसावण्याचं काम एकेरी पुढे करतो. धावा होतात धावफलकावरती 40 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. निलेश आणि यादव ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. राजेंद्र यादव. धावसंख्या धावफलकावरती 40. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. रुनवाल संघाचा स्ट्रायकिंग एंडवर निलेश. पॅटर्न पॅडमध्ये चेंडू खोदून काढला. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. तोपर्यंत थ्रो थोडासा वाईट तो लगेच दुसऱ्या धावेचा कॉल केला. दुसऱ्या धावेचा कोणताही कॉल नव्हता, पण थ्रो खराब. लगेचच एक धाव कंप्लीट. टोटल मिळते तर 2 धावा. धावसंख्या होते धावफलकावरती 2 ने पुढे सरकते ती म्हणजे 42 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 42 रन्स. हॅलो हॅलो हॅलो, थोडंसं व्हॉल्यूम द्या माईकला. जोएल बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून सुद्धा त्यांना एक छोटीशी अनाउन्समेंट करायची आहे. ज्याप्रमाणे मगाशी बालाजी ग्रुपच्या माध्यमातून, बालाजी इस्टेटच्या माध्यमातून अक्षयने एक अनाउन्समेंट केली होती, ते मात्र ज्वेल डेव्हलपर्स कडून सुद्धा एक अनाउन्समेंट होणार आहे. नमस्कार. ज्वेल बिल्डर्स के तरफ से हम लोग मतलब नॉर्मली स्पेशली जो KDRA के लिए हम लोग फर्स्ट डील से ही 3% ब्रोकरेज का बात कर रहे हैं. और नॉर्मली जो हमारे पास चैनल पार्टनर्स वर्क करते हैं उनको हम लोग 2% देते हैं. बट स्पेशली KDRA के लिए हम लोग फर्स्ट डील से ही 3% रिलीज़ करेंगे. और सेकेंडरी हम लोग का मतलब जो सर्विसेज है जिसमें हम लोग ने डेडिकेटली हर एक KDRA के मेंबर को हम लोग स्पेशली डेडिकेटेड टेलीकॉलर वगैरह प्रोवाइड कर रहे हैं. उसके अलावा फ्री पिकअप एंड ड्रॉप सर्विसेज पूरे ओवरऑल मुंबई की तरफ से हम लोग दे रहे करके. थँक्यू. थँक्स अगेन ज्वेल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. खूप चांगली माहिती दिली की त्यांना सुद्धा मात्र सर्व ब्रोकर्सना फर्स्ट डीलपासून 3% आणि त्याचबरोबर अजून एक चांगली फॅसिलिटी की जे काही कस्टमर आहे त्यांना पिकअप अँड ड्रॉपची फॅसिलिटी सुद्धा त्यांच्या माध्यमातून दिली जाणार. थँक्यू सो मच त्याबद्दल. थँक्यू. सनराज संघाचा संघनायक. दोन्ही संघांचा संघनायक टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच आपण टॉस केला जाईल. सनराज विपक्ष जस्टो दोन्ही विनिंग टीम. दोन्ही संघांचा संघनायक टॉस साठी सनराज आणि जस्टो अशी लढत. शेवटचं षटक प्रगती पथावर. इथे मात्र चेंडू लॉफ्ट केला हवेमध्ये. चेंडू जरतोय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये होता. येतो हा षटकार. तर जस्टो संघाचा संघनायक टॉस साठी सनराज संघाचा संघनायक इथे मात्र उपस्थित आहे. राऊंड विकेटने निलेश स्ट्रायकिंग एंडवर अजून एक चांगला स्ट्रोक. आता मात्र मिस टाइम होतोय. स्वतः गोलंदाज जातो झेल खाली आणि आता मात्र धक्का लागतोय बॅटिंग करणारी टीम ICICI टीमला. निलेश बॅट.
षटकातील चौथा चेंडू, चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. या निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडू झालेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा झाल्या धाव फलकावरती 52 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नॉनस्ट्रायकिंगला संकेत आलेत. राऊंड विकेट पुन्हा एकदा. इथे मात्र पुढे सरसावत असताना खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगत होते. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. हेलो बालाजी स्टेट साइड हेड से अक्षय ने विनती करता हूं कि अपन टॉस साठी या प्लीज आइए. आपके हाथों से टॉस किया जाएगा अगले मैच का. बालाजी स्टेट साइड हेड के हमारे साथ अक्षय जुड़ चुके हैं, तो उनके हाथों से यहाँ पे टॉस हम जरूर करेंगे अगले मैच का. दोनों मुकाबले जो जीते हैं दोनों टीमों ने, तो मैच यहाँ पे अगला खेला जाएगा संद्राज बनाम जस्टो के बीच में. और जस्टो ने टॉस यहाँ पे जीत लिया है. टॉस वन एंड क्या डिसाइड किया प्रतीक? बैटिंग करना डिसाइड किया है. चोपन्न धावा एकवटल्यात. 55चं टार्गेट आहे. केडीआरचे चेअरमॅन नितीन जाधव आणि व्हाईस चेअरमॅन संजय पाटील यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. या दोघांची अशी शुभेच्छा मी इथे सन्मानित करत आहोत. संद्राज कन्स्ट्रक्शनचे जीएम प्रतीक कार्तिक संपत साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. कार्तिक संपत साहेबांचा सन्मान इथे आमचे चेअरमॅन आणि व्हाईस चेअरमॅन यांच्या शुभेच्छा इथे करणार आहोत. आइए कार्तिक जी, संपत आपका यहाँ पे शुभ सम्मान यहाँ पे किया जा रहा है. टूर्नामेंटची ओपनिंग सेरेमनी खूप चांगली पार पडली आणि या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर सुद्धा आहेत संद्राज कन्स्ट्रक्शन. जीएम ऑफ संद्राज कन्स्ट्रक्शन कार्तिक संपतजी. चिन्मय नाही, चिन्मय आमचे फोटोग्राफर चिन्मय ताबडतोब या. रुनवल टीम आपण खेळाडू कक्षामध्ये या. तो हा सन्मान इथे होत असताना कार्तिक संपत साहेबांचा आमचे चेअरमॅन नितीन जाधव, व्हाईस चेअरमॅन संजय पाटील यांच्या शुभ हस्ते. स्पेशली थँक्स, कारण या स्पर्धेत आपण बघतोय की प्रत्येक खेळाडू टी शर्ट घातल्या, त्या टी शर्टच्या मागे एकच नाव आहे संद्राज कन्स्ट्रक्शन, स्पॉन्सर्ड बाय संद्राज कन्स्ट्रक्शन. साहेब, ॲज अ ओपनिंग सेरेमनी पासून तुम्ही आमच्यासोबत आहात. एक खूप चांगली क्रिकेट टुर्नामेंट आणि मगाशीच मी म्हणतोय की खेल की भावना मेल की भावना, सगळे आपण एकत्र येत आहोत. फक्त क्रिकेट खेळायचं नाहीये, एक गेट टुगेदर म्हणून आपण सगळे एकत्र येत आहोत, फॅमिली मेंबर एकत्र येत आहेत. ही संकल्पना किंवा हे जे मोटिव्ह होतं आपल्या सर्वांचं की आपण एकत्र यायला हवं, हे तुम्हाला कसं वाटलं? ऑलवेज हिंदी में बात करूँगा. केडीआरए का जो माध्यम से जो आज सनराज का जो नाम हुआ है, आज केजीआर के सपोर्ट से जो, तो आज सनराज को कोई जानता नहीं था. टू बी वेरी फ्रैंक बता रहा हूँ मैं. सनराज को ऊपर लाने वाला, सनराज करने वाला खाली ओनली द केडीआरए टीम है ऑलवेज. और जितने भी केडीआरए के कोर मेंबर, टीम मेंबर जो भी है, जो अभी तक नहीं जुड़े हैं मेरे साथ में, तो मैंने तो सबसे पहले यहाँ पे जब मैं आया था तो सबसे बड़ा लीडर्स मैंने ही स्टार्ट किया था 3% का. आज मार्केट के अंदर सबके लीडर्स से 2, 2.5, 10, 12 के बाद में था. लेकिन फ्रॉम बिगिनिंग सनराज इज द फर्स्ट पर्सन ये लाइन के अंदर जो 3% का लीडर लाया है सबसे पहले, फ्रॉम फर्स्ट बुकिंग एक्चुअली. तो ऑलवेज सनराज का सपोर्ट है केडीआरए को. जब भी सनराज को जरूर है केडीआरए की, ऑलवेज केडीआरए ने सपोर्ट किया है. और जब भी केडीआरए को जरूर है, ऑलवेज सनराज इज देयर फॉर सपोर्ट देम एक्चुअली ऑलवेज. सर, और एक बात पूछना चाहूँगा, पिछले कितने सालों से आप केडीआरए के साथ जुड़ चुके हैं?
लास्ट 1 ईयर से जुड़ा हूँ। मेरी कंपनी जस्ट 1 ईयर में, बिफोर 1 ईयर लॉन्च हुई थी। जनवरी 2021 में हमने प्रोजेक्ट लॉन्च किया था। और बड़ी बात तो नहीं बताऊंगा, KDRA के सपोर्ट से मेरे पास 248 यूनिट्स में ओनली 20 यूनिट्स आए ओनली लेफ्ट नाउ विद इन 1 ईयर विद द KDRA सपोर्ट। सर मतलब 1 साल में काफी बड़ी अचीवमेंट है, इसी के कारण आप इतना बड़ा मतलब सम्मान भी दे रहे हो। और मेरा आपका जो बिजनेस हुआ है इसमें सबसे बड़ा हाथ KDRA का रहा है। सर और एक बात यहाँ पे पूछना चाहूँगा कि जिस तरह से आप यहाँ पे खुद ओपनिंग के लिए आए, ये कुछ स्पेशल इनविटेशन था आपको आपके हाथों से आप यहाँ ओपनिंग करना है, आपको यहाँ पे आना है? आप सुबह के समय में आप यहाँ पे हमसे जुड़ चुके थे ऑलरेडी? मुझे ऐसा कुछ इनविटेशन नहीं था, लेकिन बताया था कि सवेरे 8 बजे आपको यहाँ पे आना है। तो मेरे लिए एक सरप्राइजिंग था ये एक्चुअली, कि वहाँ पे जाके मुझे वहाँ पे इतना मान सम्मान मिला। वहाँ से हमको ओपनिंग हम लोग से हुआ, यहाँ पे मैं थे, चौबे साहब थे एक्चुअली। तो 2 जन से आपसे ओपनिंग हुआ, तो दैट इज अ ग्रेट फीलिंग एक्चुअली 100%। कि क्या कहना चाहोगे इस एक्टिविटी के बारे में? क्योंकि पिछले साल ये टूर्नामेंट नेरल में हुआ था, ये टाइम डोंबिवली में टूर्नामेंट हो रहा है। और पिछले साल का शेड्यूल की अगर बात करें तो 1 दिन का शेड्यूल था, आज शेड्यूल है 2 दिन का, लीग मैचेस खेले जा रहे हैं। क्या कहना चाहोगे इसके बारे में सर? अभी हमारी टीम भी तो ऑलरेडी है जीत में, हम भी कतार में खड़े हैं। देखते देखते किसमें कितना दम, हम खेलेंगे साथ में। थैंक यू सर, ऑल द बेस्ट फॉर द मैच टूर्नामेंट के लिए। आपको भी आपका हार्दिक शुभकामनाएं और थैंक यू सो मच, जितना आपने सपोर्ट दिया है उसके लिए दिल की गहराई से थैंक यू सो मच। थैंक यू। चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समनच्या बॅट मधून आणि धावफलक या षटकाराच्या मदतीने 17 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। 5 चेंडू झाले, धावा झाल्या धावफलकावरती 17। टार्गेट आहे 55चं टार्गेट आहे आणि 5 चेंडू मध्ये 17 धावा एकवटल्यात। संकेत बॉलिंग ट्रॅक वरती, इथे मात्र चेंडू लॉफ्ट केलाय आणि अजून एक तडाखा, बेधडक फटकेबाजी, सलगचा दुसरा षटकार। धावसंख्या धावफलकावरती या षटकाराच्या पद्धतीने 23 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या झाली धावफलकावरती 23। भरपूर वेगाने धावफलक पुढे सरसावत असताना 55चं टार्गेट आहे। 23 धावा उभारला अजून जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे। चेंडू शिल्लक आहेत 18। दुसरं षटक गोलंदाज निलेशचा वापर केला दुसऱ्या षटकामध्ये।
दुसरं षटक निलेश स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतं. अनिकेत संजू दर्जेदार फटकेबाजी करतो, त्याला साथ देखील देतो अनिकेत. धावसंख्या दफलकावरती 23. दुसरं षटक निलेश ओव्हर द विकेटने आखो टप्प्याचा चेंडू होता, सरळ सोडून दिला आणि पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. धावसंख्या दफलकावरती अवंत धावेने पुढे सरकते. 24 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 55चं टार्गेट आहे. पहिल्या षटकात 23 धावा आणि या षटकाची सुरुवात वाईट चेंडूने. आता मात्र पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात, दोन्ही हात समांतर करतात. वाईट चेंडू सलग हा दुसरा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. मागच्या षटकात सलग 2 षटकार पाहायला मिळाले. या षटकाची सुरुवात सलग 2 अवांतर चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो बॉलिंग ट्रॅकवरती. टप्प्या चेंडूचा पूल करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक आता मात्र आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज निलेशचा. या षटकात कुठेतरी धावा रोखणं गरजेचं आहे, दबाव निर्माण करणं गरजेचं आहे या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. ओव्हर द विकेटने इथे मात्र चेंडू हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट घेतात आणि इथे मात्र हाताचा पिसारा फुलवला आणि त्यामध्ये फलंदाजाला घेतलाय सामावून. धक्का क्रमांक 1 लागतोय. बॅटिंग करणारी टीम रुनवल संघ. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातो समाधान. ओव्हर द विकेटने निलेश आखो टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र पंचांकडे अपील केली जाते आणि दोन्ही पंच करतायत चर्चा कोणाच्या बाजूला लागते. तर चांगला चेंडू होता, कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज निलेशचा. निर्धाव चेंडूची सांगता होते. दुसऱ्या षटकात फलंदाज इथे मात्र बाद झाला. अजून एक फलंदाज इथे मात्र बाद होता. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये 23. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी निलेशची आपल्याला पाहायला मिळते. 55चं टार्गेट आहे आणि सलामीचे दोन्ही फलंदाज आता मात्र तंबूच्या आश्रयाला गेलेत. गोलंदाज निलेश, नवीन आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो राजन. फुलर लेनचा चेंडू होता, ऑनसाइडला फ्लिक केला जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय. इथे मात्र मिसफिल्ड होते. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॅकिंग साठी जातो. तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केले जात आहेत आणि तिसऱ्या धावेचा देखील कॉल केला होता. 2 धावेवर समाधान. धावसंख्या होते दाफलकावरती 2 ने पुढे सरकते, ती म्हणजे 27 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तर जस्टो टीमचा संघनायक आणि सनराइज टीमचा संघनायक इथे टॉस साठी या रिपोर्टिंग करायचंय. जस्टो आणि सनराज. इथे मात्र फुलर लाईनचा चेंडू मनगटी फटका आपल्याला पाहायला मिळतो. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतो. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा इथे मात्र कॉल केलाय. डेंजर एंड. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावफलक पुढे सरकते, ते म्हणजेच हॅलो जस्टो आणि सनराज ताबडतोब टॉस साठी इथे मात्र ड्रॉ साठी ताबडतोब यायचं व्यासपीठासमोर. जस्टो आणि सनराज आणि रिजेन्सी सुद्धा, रिजेन्सी जस्टो आणि सनराइज यांच्यामध्ये ड्रॉ केला जाणार आहे. लगेचच टॉस सुद्धा होईल. ताबडतोब कॉमेंट्री बॉक्सच्या समोर रिपोर्ट करायचं तिन्ही संघांनी. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा चेंडूला सरळ सोडून दिला. वाईट चेंडू. धावसंख्या धावफलकावरती
30 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या षटकात चांगली गोलंदाजी होत होती. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच एक चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला सोडून दिला. पंच आमच्याकडे वळतात, दोन्ही हात समांतर करतात. धावसंख्या होते धावफलकावरती 31 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. निलेश कुठेतरी दबाव आपल्याला पाहायला मिळते. निलेशवरती चांगली गोलंदाजी झाली आहे. कुठेतरी एक्स्ट्राच्या धावा थांबवणं गरजेचं आहे. मात्र टॉपच्या मध्ये तो खेळून काढलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा देखील प्रयत्न होता. तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या झाली धावफलकावरती 32. आता मात्र समीकरण बदलतंय. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 ही धावसंख्या झाली धावफलकावरती. 55चं टार्गेट आहे. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. या षटकामध्ये कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकात धावा आल्या तर तब्बल 23. या षटकात धावा आल्यात फक्त आणि फक्त 9. धावसंख्या धावफलकावरती 32. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज. बारा चेंडू आणि 23 धावांची गरज. धावसंख्या झाली धावफलकावरती 32. 12 चेंडू 23चं समीकरण. बॉलर नेम ओव्हर द विकेटने. इथे मात्र फुल टॉस चेंडू होता. फ्लाइटेड डिलिव्हरी. 12 चेंडू 23चं समीकरण. बेधडक गोलंदाजी करत असताना निडरता. पहिला चेंडू फ्लाइट दिली होती चेंडूला. निर्धाव चेंडूची सांगता होते. तिसरं षटक प्रगतीपथावर. लेफ्ट ऑफ राऊंड द विकेटने. पुन्हा एकदा फ्लोअर लाईनचा चेंडू. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाते. धावसंख्या होते धावफलकावरती इथं मात्र हुकचा फटका चेंडूला पाठवून दिलाय सरळ सीमा रेषेपार. पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे आणि मिळतात 6 धावा. 6 धावेने धावफलक पुढे सरकते ते म्हणजेच या षटकाराच्या मदतीने 39 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू लॉफ्ट केलाय. अजून एक धूम धडाका पाठवून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो आज षटकार. ओव्हर द विकेटने आखूड डब्या चेंडू पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. सीमा रेषा ओलांडतो आणि पंचाचं सिग्नल तर मिळतात त्या 4 धावा. धावसंख्या होती धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने 51 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. या षटकात सामना जवळपास खुला केला आपल्या बाजूने. बॅटिंग करणारी टीम आणि सलग 3 षटकार देखील ठोकलेत पण लेफ्ट ऑफ राऊंड द विकेटने. इथे मात्र चेंडूला लेफ्ट करत असताना पंच दोन्ही हात समांतर करता. वाईट चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 52 जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची गरज आहे.
इथे मात्र चेंडू लॉफ्ट केलाय आणि हा विजयी फटका येतोय. मॅच फिनिश आणि मॅच इथे मात्र जिंकली टीम